अपोजिट अट्रॅक्ट्स हे ॲस्ट्रोलॉजिकली किती अप्रोप्रिएट आहे ते आपण बघूया। 12 घरं असतात। पहिलं घर आपण स्वतः, आपलं व्यक्तिमत्व, आपली विचारसरणी, आपला स्वभाव हे आपण पहिल्या घरातून बघतो आणि समोरचं घर म्हणजे 7वं घर हे जे असतं ते आपलं स्पाउस हाऊस असतं। त्याच्यातून आपण आपल्या स्पाउसचा स्वभाव, त्याची विचारसरणी, त्याचं व्यक्तिमत्व आपण 7व्या घरातून बघतो। पहिल्या घरात जर मेष रास असेल तर मेषेचा स्वभाव 1 घाव आणि 2 तुकडे, ॲग्रेसिव्ह, डॉमिनेटिंग अशी ही रास आहे। समोरची रास तूळ रास, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर, म्हणजे अगदी व्यापारी रास आहे। त्यामुळे 2 राशींमध्ये किती तफावत आहे हे तुम्हाला कळूनच येत असेल। पहिल्या घरात जर दुसरी रास म्हणजे वृषभ रास असेल तर वृषभेचा स्वभाव लाघवी स्वभाव, सगळ्यांशी आवर्जून बोलणारा, सगळ्यांमध्ये आवर्जून मिक्स होणारा असा स्वभाव। 7व्या घरात वृश्चिक रास अजिबात बोलकी रास नाहीये, अबोल रास आहे किंवा लोकांशी बोलायला जराही आवडत नाही, मिक्स व्हायला जराही आवडत नाही, नो सोशलायझिंग, सिक्रेटिव्ह रास आहे। पहिल्या घराचं तिसरी रास म्हणजे मिथुन रास असेल, मिथुन हॅपी गो लकी, बेफिक्री स्वभाव, बडबडा स्वभाव असं आपण म्हणू शकतो। समोरची रास धनुरास, बोलताना विचार करणारा, आधी विचार करून मग बोलणारा असा स्वभाव। पहिल्या घरात जर चौथी रास असेल कर्क इमोशनल आहे, प्रेमळ, इमोशनल, मूडी स्वभाव। समोर रास येते मकर, प्रॅक्टिकल आणि हार्डवर्किंग असा हा स्वभाव असतो मकरेचा। पहिल्या घरात 5वी रास म्हणजे सिंह रास, सिंह रॉयल आहे, दिखाऊपणा, रॉयल व्यक्तिमत्व, रॉयली खर्च करणं हे त्यांना आवडतं। एक उठून दिसणारं व्यक्तिमत्व म्हणजे सिंह। समोर रास येते कुंभ रास, अजिबात कोणामध्ये मिक्स होणं आहे पण दिखाऊपणा नाही, जिथे आपला फायदा तिथे कुंभ, आणि सेव्हिंग करणं हे कुंभेला चांगलं माहिती आहे। पहिल्या घरात जर 6वी रास असेल कन्या रास, कन्या म्हणजे बुद्धी, 7व्या घरात मीन म्हणजे ज्ञान। आता बुद्धी मोठी की ज्ञान? बुद्धी आहे पण ज्ञान नाहीये तर काय उपयोग, आणि ज्ञान आहे पण वापरायची बुद्धीच नाहीये तर काय उपयोग? त्यामुळे अपोजिट अट्रॅक्ट्स। तर नेक्स्ट टाइम तुम्हाला जर वाटेल की ही इज नॉट माय टाइप और शी इज नॉट माय टाइप तर समजून घ्यायचं दॅट शी इज युअर परफेक्ट स्पाउस और ही इज युअर परफेक्ट स्पाउस।